नमस्कार, मी भारती। तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या ओल्या कोंड्याच्या खारोड्या। तर कुरडईसाठी गहू घेतलेले होते 4 किलो आणि त्याचा सर्व कोंडा आहे 2 पाण्याने धुतलेला आहे। आणि साहित्य घेतलंय मी लाल मिरच्या, लसूण पाकळ्या 3 मोठ्या गड्ड्या आणि जिरं घेतलंय 1 पोहे खाण्याचा चमचा भरून आणि कोथिंबीर घेतली। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्याला पाणी न घालता फिरवून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आणि आता एक जाड बुडाचं पातेलं मी चुलीवरती गरम करत ठेवलंय। त्याला बूड घेऊन घेतलंय आणि त्यात तेल घालून घेतलंय सर्वप्रथम। आणि तेल घातल्यानंतर पाणी घातलंय मी 1 पातेलं भरून पाणी घालून घेतलं। 1.5 पातेलं मी माप दाखवलेलं तेवढं पाणी घालून घेतलंय मी। आणि पाणी घालून घेतल्यानंतर जे आपण मिक्सरला वाटण केलेलं होतं ते सर्व लाल मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर यांचं वाटण होतं ते सर्व मी पाण्यामध्ये घालून घेतलंय। आणि पाणी आपलं गरम होत आहे तोपर्यंत पाण्यामध्ये आळण घालून घेण्यासाठी मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटीच गव्हाचं पीठ घेतलंय। आणि हे डायरेक्ट पीठ न घालता आपण याच्या गुठळ्या एका वाटीतच मोडून घेणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने या पिठाच्या सर्व गुठळ्या मोडून अशा पद्धतीने मी पीठ पूर्ण चाळून घेतलं। आणि आता या पातेल्यामध्ये हे पीठ घालून आपण पळीच्या साहाय्याने गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने चाळून घेणार आहोत। जर आपण कोरडंच पीठ घातलं तर जास्त गाठी होतात, आपण असं पसरवून जर पीठ घातलं तर कमी गाठी होतात। आणि आता या सर्व गाठी आपण मोडून घेणार आहोत आणि या मिश्रणाला उकळी येऊ देणार आहोत। आणि यात मी मीठ घालून घेतलंय 4 चमचे मीठ घातलंय मी। आणि 4 चमचे मीठ घातल्यानंतर पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर थोडा मी गव्हाचा ओला कोंडा घालून घेत आहे आणि लगेच एका हाताने चाळतही आहे। जेवढा आपला कोंडा मावेल तेवढाच आपल्याला घालायचा आहे। तर 4 किलो गव्हाचा कोंडा होता। गहू 2 पाण्यानेच धुतलेले होते आणि अशा पद्धतीने चाळत म्हणजे आपण जसा कोंडा घालत जाऊ तसा या आंधणामध्ये सर्व मिक्स होत जाईल। आणि मिक्स होताना मीठ, मिरची, मसाले यांची चव पूर्णपणे एकजीव अशी होते। आणि आपल्याला जास्त घट्टसरही नाही जास्त पातळही नाही अशा पद्धतीने हे मिश्रण करून घ्यायचे। जेवढा कोंडा आपल्याला मावेल तेवढाच कोंडा मी घातला आहे। तर मला 4 किलो गव्हाचा पूर्ण कोंडा लागून गेलेला होता। आणि अशा पद्धतीने मी घट्टसर असं मिश्रण करून घेतलेलं आहे। बघू शकता व्यवस्थित। आणि चाळत हे मिश्रण व्यवस्थित असं शिजून गेलेलं आहे। मी जेमतेम व्यवस्थित असं चाळून 5 मिनटं पूर्ण चाळून झाल्यानंतर 5 मिनटं मी चुलीवरती शिजवून घेतलेलं आहे। चुलीला पूर्ण जाळ चालूच होता। आणि आता हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलं आहे आपलं। त्यात मी कोथिंबीर घालून घेतली, ओली कोथिंबीर मी दळण्यामध्ये घातली होती माझ्याकडे जास्त प्रमाणात, म्हणून मग मी वरतूनही घालून घेतलेली आहे। यामुळे खूप छान अशा चव येते आपल्या गव्हाच्या कोंड्याच्या खारोड्यांना। आणि आता मी एका भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतलं आहे आणि एका खाटेवरती साडी अंथरून घेतलेली आहे। साडीचा कपडा आहे, मी नेहमी वाळवण पदार्थ बनवण्यासाठी या साडीच्या कपड्याचा यूज करत असते, कारण याच्यावरून लवकर असे वाळवणाचे पदार्थ निघून जातात या साडीच्या कपड्यावरून। तुम्ही प्लास्टिक कागदवरही खारोड्या घालवू शकता। एक पळी भरून अशा पद्धतीने गोल अशा मी खारोड्या लावून घेतल्या आहे। बघू शकता अशा पातळसर, जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीने सर्व खारोड्या मी लावून घेतल्या आहे। आणि खारोड्या 2 दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर बघा मी तेलामध्ये तळून दाखवलेल्या आहे। या जास्त प्रमाणात खुलत नाही पण खूप छान अशी खमंग अशी चव येते। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत।